सर एक मिनट प्लीज नहीं सर, नो आपको बात करनी है, आप नहीं सर, हम सबके सामने बात करेंगे। जब सबके सामने निकाल रहे हैं तो बात क्यों कीजिए। जॉब जॉईन करतानाच कंपनी ट्रेनिंग बॉन्डवर साईन करून घेते आणि म्हणते तुम्हाला ट्रेनिंग दिली, आता 1 वर्ष काम करा, नाहीतर 1-2 लाख रुपये फाईन भरा. पण लॉ या ट्रेनिंग बॉन्ड्सना मानतच नाही, कारण फोर्सफुल ट्रेनिंग बॉन्ड्स आर वॉइड अंडर लॉ. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचं सेक्शन 27 म्हणतं जो बॉन्ड तुमचं कामाचं फ्रीडम हिरावून घेतो तो बॉन्ड इनव्हॅलिड आहे. आणि आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं आर्टिकल 23 म्हणतं फिअर ऑफ पेनल्टी किंवा दबावाखाली काम करणं म्हणजे बेगारी. भले ती कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये एसी लावून केली गेली तरी ती बेगारी. कंपनी जर आयडेंटिटी कार्ड, लॅपटॉप चार्जेस, सिक्युरिटी डिपॉझिट किंवा ट्रेनिंग फीज मागत असेल तर तिला इनव्हॉइसेस आणि प्रूफ्स मागा. जर कंपनी इनव्हॉइसेस देऊ शकत नसली तर ती पेनल्टी ठरते. अँड पेनल्टी इज इनव्हॅलिड अंडर लॉ. रेझिग्नेशन करताना नेहमी रेझिग्नेशन ईमेल न करा किंवा पेपर प्रूफ तयार ठेवा. जर त्यांच्याकडून थ्रेट्स आले तर तुम्हाला लॉयरची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही लेबर कमिशनच्या वेबसाईटवर जाऊन कंप्लेंट रजिस्टर करू शकता. तर लक्षात ठेवा, लॉ प्रोटेक्ट्स यू. आणि जर केस झालीच तर कंपनी फक्त रिझनेबल ट्रेनिंग चार्जेसच रिकव्हर करू शकते. अशी भीती दाखवून 2-2 लाख रुपयाचे बॉन्ड्स एन्फोर्स होत नाहीत. फॉलो करा ओंकार लिक्स, कारण अवेअरनेस इज पॉवर.